महाराष्ट्र राज्य महिला आयोग की अध्यक्ष रूपाली चाकणकर ने कहा कि महिला आयोग राज्य के सभी हिस्सों में जाकर महिलाओं की शिकायतों का निवारण कर रहा है। नागपुर, जो कि मुख्यमंत्री का शहर है, वहां आयोग के पास अपेक्षाकृत कम शिकायतें प्राप्त हुई हैं। उन्होंने कहा कि महाराष्ट्र देश में घटस्फोट तलाक के मामलों में पहले स्थान पर है, जो समाज के लिए चिंताजनक और दुखद स्थिति है। तलाक से परिवार बिखरते हैं और बच्चों पर गहरा प्रभाव पड़ता है। इसे रोकने के लिए प्री मैरिज काउंसलिंग आवश्यक है और इसके लिए जन जागृति बढ़ाने पर आयोग कार्य कर रहा है। चाकणकर ने बताया कि राज्य में बड़ी संख्या में महिलाएं कार्यरत है। कार्यस्थल पर महिलाओं की सुरक्षा सुनिश्चित करने के लिए आंतरिक समिति का गठन किया गया है, लेकिन अक्सर ये केवल कागजों पर सीमित रह जाती है। इसलिए आयोग ने सरकार से आईसी कमेटी ऑडिट की मांग की और अब सरकार ने इस संबंध में जीआर भी जारी किया है। उन्होंने स्पष्ट किया कि कार्यस्थल पर यौन उत्पीड़न की शिकायतें सीधे पुलिस के बजाय सबसे पहले आईसी समिति के पास दर्ज होनी चाहिए। साथ ही स्कूलों में छात्राओं के लिए तकरार पेटी, शिकायत पेटी और ऑनलाइन शिकायत व्यवस्था को लेकर भी जन जागृति आवश्यक है। उन्होंने कहा कि कुटुंब बचाना जरूरी है। इसके लिए भरोसा सेल उपलब्ध है, जहां महिलाएं जाकर काउंसलिंग प्राप्त कर सकती है। दहेज उत्पीड़न भी बढ़ती घटनाओं को रोकने के लिए समाज को मिलकर लड़ाई लड़नी होगी। बाल विवाह को रोकने के लिए सरकार के पास व्यवस्था है और उसका सही उपयोग कर इस कुप्रथा पर अंकुश लाया जा सकता है। चाकणकर ने बताया कि वर्तमान में 10 स्थानों पर प्री मैरिज काउंसलिंग सेंटर शुरू किए गए हैं। उनका सुझाव है कि बिना प्री मैरिज काउंसलिंग के शादी हॉल बुक नहीं होना चाहिए। अंत में उन्होंने कहा कि सड़क पर भीख मांगने वाली महिलाएं अक्सर अपने परिवार के साथ रहती है। इसके लिए उनकी ओर से शिकायतें कम आती है, लेकिन किसी भी महिला की शिकायत आने पर तत्काल कार्रवाई पुलिस प्रशासन द्वारा की जाती है। इनबीसी न्यूज के लिए अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट। म्हणून ह्युमन ट्रॅफिकिंगची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून दिसते। याच्यावरती आपण काम करत असतो, म्हणून यामध्ये विद्यार्थ्यांचं समुपदेशन होणं फार गरजेचं आहे। शालेय जीवनामध्ये आयुष्य जगत असताना केवळ एक लैंगिक आकर्षण किंवा कोणती इतर प्रेमाची आमिष अशा पद्धतीने मुलींची फसवणूक होणं हे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आढळतं आणि म्हणून कुटुंबामधला संवाद होणं फार गरजेचं आहे। आम्ही शिक्षण विभागाला तशा पद्धतीच्या सूचना दिल्यात की प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये शिक्षक पालक संवादाबरोबरच पालकांनी देखील विद्यार्थ्यांबरोबरचा संवाद साधावा। कोणत्याही पद्धतीच्या अडचणी आल्या तर त्यांच्याकडे शाळा कॉलेजमध्ये असलेली तक्रार पेटी असेल, सखी सावित्री कमिटी असेल, यांच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधावा। मुलींना बऱ्याच वेळा छेडछाड होत असते, कुणाचा तरी पाठलाग होत असतो, कुणीतरी असेल मेसेज पाठवत असतात। यावेळेस त्यांनी 1091 112 या क्रमांकावरती संपर्क साधावा। मला आपल्या माध्यमातून प्रसार माध्यमातून आवर्जून विनंती करायची आहे की कोणत्याही पद्धतीच्या तक्रारी देत असताना हे सर्व हेल्पलाईन नंबर या विद्यार्थ्यांसाठी आहेत, महिलांसाठी आहेत। त्याचबरोबर या माध्यमातून काम करत असताना बीएनएसने नवीन कायदा लागू केला। हा केंद्र सरकारच्या 3 कायद्यांपैकी एक असलेला अतिशय चांगला प्रभावी असा, मग तो महिला सुरक्षितेसाठी बालकांसाठी असलेला हा कायदा। या कायद्यामध्ये डीव्ही तक्रार असेल तर या तक्रारीच्या संदर्भात आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तक्रार नोंदवू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या डीव्हीच्या केसच्या संदर्भातल्या तक्रारीची दखल ही भरोसा सेलच्या माध्यमातून घेऊन संबंधित पोलीस विभागाला पाठवली जाते। त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून ही जनजागृती होणं फार गरजेचं आहे। आमचे प्रोटेक्शन ऑफिसर सुद्धा आताच्या जनसुनावणीला आहेत। आवर्जून मला सांगायचे, बऱ्याच वेळा आपल्याला प्रोटेक्शन ऑफिसरच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणाची भूमिका निभावता येते। त्यांच्या कामाची जबाबदारी देखील तितकीच मोठी आहे। बऱ्याच वेळा ह्या आपण अशा पद्धतीच्या तक्रारी यापूर्वी आमच्याकडे जेव्हा आल्या तेव्हा आम्ही यांची माहिती घेतली आणि पोलिसांच्या माध्यमातून चौकशी करण्याच्या सूचना दिल्यानंतर ह्या व्यक्तींची कुटुंब असतात, मग ते कुटुंबाबरोबरच राहतात। त्याच्यामुळे त्या ना मिसिंग आहेत ना त्यांच्याबद्दलच्या कोणाच्या तक्रारी आहेत आणि ह्यांची कुटुंब असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये पोलिसांकडून कारवाई केल्यानंतर ते तिथं दिसत नाहीत, परत थोड्या दिवसांनी कुठल्या वेगळ्या ठिकाणी ते दिसतात। आणि बऱ्याच वेळा ही संख्या बाहेर राज्यावरून आलेल्या लोकांची पण इथं येऊन व्यवस्थित ते सेटल झालेली असतात। पण असे काही तक्रार असेल कोणाची किंवा त्यांच्यामुळे इतरांना काही उपद्रव होत असेल किंवा काही वेगळ्या पद्धतीची त्यांची वर्तणूक असेल तर जरूर आमच्यापर्यंत पोहोचवू, आम्ही पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करू। झाले, थँक्यू।